नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आपण आज मराठी या विषयाचा महत्त्वाचे जे टॉपिक्स होते त्यामधील एक टॉपिक बघणार आहोत। या अगोदर आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे MCQs पाहिलेले आहेत। अजून नवीन क्वेश्चन्स MCQs घेण्याचा मी प्रयत्न करेल। तत्पूर्वी आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुरू करूया। बुक नवीन आहे त्यामुळे नवीन कंटेंट आहे, त्यामुळे नीट ऐका। ओके, नमस्कार मित्रांनो, हे बघा माझ्याकडे मराठी व्याकरणचे पुस्तक आहे डॉक्टर आशा लता गुट्टे यांचं। ओके, हे MPSC साठी STI साठी उपयोगी परीक्षेसाठी MPSC परीक्षेसाठी उपयोगाचं पुस्तक आहे। हे बुक आहे माझ्याकडे। त्यामध्ये आपल्याला जे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत ते म्हणी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत TET परीक्षेसाठी। ओके, तर त्याचा कंटेंट मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल। जे मी मराठीचे VIMP टॉपिक्स तुम्हाला सांगितले होते त्या टॉपिक्स मधला एक टॉपिक होता शब्दसमूहाबद्दल एक शब्द। हा येतो आपल्या TET एक्झाम मध्ये, हा येतो। ओके, तर त्यासाठी जी काही आपल्याला माझा जो कंटेंट आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द, तो कंटेंट मी तुमच्या समोर द्यायचा प्रयत्न करेल। लवकर व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि लवकर संपवूयात, कारण कंटेंट भरपूर आहे। म्हणून तुम्ही तयारी करत असताना हा व्हिडिओ ऐका, म्हणजे तुमचा शब्दसाठा भरपूर होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच येतील। ओके, फार कमी बोलणारा अबोल, आधी जन्म घेतलेला अग्रज, देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा म्हणजे अनुष्ठान, मोजता न येण्याइतके असंख्य अगणित, ज्याचा थांग लागत नाही असे अथांग, वर्णन न करता येण्यासारखा म्हणजे अवर्णनीय, सीमा नाही असे असीम, घरी पाहुणा म्हणून आलेला अतिथी, ज्याला कोणी शत्रू नाही तसा अजात शत्रू, अन्न देणारा म्हणजे अन्नदाता, अनुभव नसलेला म्हणजे अनुभवी, अननुभवी आणि अनुभव असलेला म्हणजे अनुभवी, धर्मार्थ जेवण मिळवण्याचे ठिकाण म्हणजे अन्नछत्र, ज्याला विसर पडणार नाही असा अविस्मरणीय, जे साध्य होणार नाही असाध्य, ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम, अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक, थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट, विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याची कृत्य अतिक्रमण, कोणाच्याही पक्षात सामील न होणारा अपक्ष, प्रत्येक किंवा समोर नाही असा अप्रत्यक्ष, ओळख नसलेला म्हणजे अनोळखी, एखाद्याच्या मागून जाणे म्हणजे अनुगमन, एखाद्या मागून जाणे म्हणजे अनुगमन, ओळख नसलेला म्हणजे अनोळखी, एखाद्या मागून जाणे म्हणजे अनुगमन, दुसऱ्याचे पाहून अनुकरण, दुसऱ्याचे पाहून त्याच्यासारखे वागणे म्हणजे अनुकरण, पूर्वी कधीही घडले नाही असे अपूर्व, पाऊस मुळीच न पडणे म्हणजे अवर्षण, पाऊस मुळीच न पडणे म्हणजे अवर्षण, ज्याला मरण नाही असा अमरण, ज्याला अंत नाही असा अनंत, कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य, पुष्कळ पाऊस पडणे म्हणजे अतिवृष्टी होणे, कमी आयुष्य असलेला म्हणजे अल्पजीवी, स्वतःबद्दल अभिमान बाळगणारा अभिमानी, पायात काही न घालणारा अनवाणी, कधीही नाश न पावणारे अविनाशी, देवाने घेतलेला मनुष्याचा जन्म म्हणजे अवतार, माहिती नसलेला अज्ञानी, जाणून घेण्यास अशक्य असे अज्ञेय, वर्तमानपत्रातील संपादकीय मुख्य लेख म्हणजे अग्रलेख। ओके, नेक्स्ट बघा, गुणधर्मांचा अभ्यास करणारे शास्त्र अनुवंशशास्त्र, ज्याचे मूल्य सांगता येत नाही असे अमूल्य, अनेक चांगल्या गुणांची युक्त अष्टपैलू, अनेक चांगल्या गुणांनी युक्त अष्टपैलू, अत्यंत हट्टी, अडेल तट्टू,
डोळ्यात घालावयाचे काजळ, अंजन, विवाहसमयी नवरीमध्ये धरावयाचे वस्त्र, अंतरपाट, नवरा नवरीमध्ये जे धरतात त्याला अंतरपाट म्हणतात. मुलाला झोप यावी म्हणून म्हणवायचे गीत म्हणजे अंगाई. खूप उंच उंच असे आकाश, अंतराळ, ज्याच्या बरोबर दुसऱ्याची तुलना करता येणार नाही, अप्रतिम. इतरांबरोबर बेपर्वाईने वागणारा, अरेराव. स्तुती करणारा, योग्य, श्लाघ्य. तेज नसलेली अवस्था, अवकळा. जवळ काहीही नसलेला, अकुंठित. निरुपाय अवस्थेत सापडलेला, अगणित. न समजण्याजोगे, अगम्य. मालाच्या देवघेवीच्या व्यवहारात मिळणारा मोबदला म्हणजे अडत. अंग राखून काम करणारा, अंगचोर. बघा, शिकण्याची आवड नसलेला, अशिक्षित राहिलेला, अक्षरशत्रू. ज्याच्यात कोणतेही कर्तृत्व नाही असा मनुष्य, अजागळ. उपकार न जाणणारा, अनुपकारी. वनस्पतीच्या मुळाशी पाण्यासाठी केलेला खोलगट भाग म्हणजे अळे. परिचित नसलेला, अनभिज्ञ. वाईट मार्गाने जाणारा, अधोगामी. आगाऊ खर्चासाठी दिलेली रक्कम अनामत. धर्माला सोडून नियमबाह्य वर्तन, अधर्म. जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य प्रतिपादन करणारे मत म्हणजे अद्वैत. वाटेल त्यावेळी वाटेल ते घडणारे म्हणजे अनियमित. मोठ्या मनुष्याच्या स्वागतासाठी उठण्याची क्रिया म्हणजे अभ्युत्थान. अनेक अवधानाकडे एकाच वेळी लक्ष देणारा, अष्टावधानी. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, जेवढा कंटेंट देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर होईल तेवढा प्रयत्न करेल, कारण मला माहितीये परीक्षा जवळ आलेली आहे. त्यामुळे तुम्ही तयारी करा त्या पद्धतीने. ओके, चला सुरू करूया. स्वभावाने अतिशय तापट असा मनुष्य, अज्ञा वेताळ. निरनिराळ्या राष्ट्रातील म्हणजे आंतरराष्ट्रीय. दोरीवरील चालताना तोल सांभाळण्यासाठी हातात घेतलेला बांबू म्हणजे आढाळ. दार बंद करण्यासाठी योजलेला लाकडी किंवा लोखंडी दांडा म्हणजे अडसर. पायात घालावयाचा विजयाचा तोडा म्हणजे आकन. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे आसेतू, हिमाचल. जे नाही ते आहे असे वाटणे म्हणजे आभास. स्वतःच लिहिलेले स्वतःविषयीचे चरित्र म्हणजे आत्मवृत्त. भले हो असे म्हणणे म्हणजे आशीर्वाद. लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत म्हणजे अबालवृद्ध. बरोबर की चूक, योग्य की अयोग्य हा विचार न करता ठेवलेली श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. देव आहे असे मानणारा, ईश्वर धर्म मानणारा आस्तिक. पायापासून डोक्यापर्यंत अपाद मस्तक. दुसऱ्याच्या ताब्यात असलेला, अंकित. बोलावले नसताना आलेला आगंतुक. बोलावले नसताना सुद्धा आलेला कोण? आगंतुक. ज्याच्याबद्दल तर्क करता येणार नाही असे अतर्क्य. जे कळावयाच्या पलीकडे आहे असे अनाकलनीय. ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम. ज्याला विकार होत नाही असे अविकारी. आकाशातील ताऱ्यांचा पट्टा, आकाशगंगा. जिला आई वडील नाही तसा अनाथ. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट म्हणजे अनपेक्षित. न टाळता येणारे, अपरिहार्य. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा अभिनेता. स्वतःचा फायदा पाहणारा अप्पलपोटा. सुरक्षिततेचे दिलेले वचन, अभय. ज्याची कमतरता भासते ते अभाव.
पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व. कमी आयुष्य असणारा अल्पायू, अष्टात असलेली अष्टभुजा, पूर्वी घडलेल्या हकीकतीचे वर्णन म्हणजे इतिहास, पावसापासून निवारण करण्यासाठी केलेले झाडापाल्याचे आवरण म्हणजे इरले, नदीची सुरुवात होते ते ठिकाण म्हणजे उगम, सतत काम करणारा म्हणजे उद्योगी, सूर्योदयाच्या पूर्वीची वेळ उषःकाल. नेक्स्ट बघा, वाटेल तसा पैसा खर्च करणे म्हणजे उधळपट्टी, ज्याच्यावर उपकार झाले आहे असा उपकृत, कोणाची स्वतःची कोणती वस्तू सहज देणारा उदार, दुसऱ्यांवर जिवंत राहणारा उपजीवी, शिल्लक राहिलेले उर्वरित, उदयाला येत असलेला उदयोन्मुख, लक्ष न दिलेले उपेक्षित, मर्मी लागेल असा स्वर शब्द म्हणजे उपरोत, लहान मुलं प्रथम अन्न खावयास घालणारा उष्टावण, अगदी दुर्मिळ झालेली वस्तू, व्यक्ती म्हणजे उंबराचे फूल, पूर्वी मूर्खपणाचे मसलत देणारा, उंटावरचा शहाणा, कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा योग्य बदल, उत्क्रांती, सतत कृतिशील, उद्योगी असणारा, उद्यमशील, एखाद्या शापापासून सुटका करणे म्हणजे उशाप, मनाला वाटेल तसा पैसा खर्च करणे म्हणजे उधळपट्टी, विशिष्ट हवामानाचा कालखंड ऋतू, काहीही कष्ट न करता आयते बसून खाणे म्हणजे ऐत खाऊ, दुसऱ्यामध्ये न मिसळणारी एकलकोंडी, कंटाळवाणे लांब लचक भाषण म्हणजे एरंडाचे गुऱ्हाळ, भरपूर मोठा विस्तार असलेले एस्पेस, देवालयाचे शिखराचे टोक म्हणजे कळस, अत्यंत उदार मनुष्य म्हणजे कर्णाचा अवतार, काही निमित्त काढून आसपास कलह माजवणारा म्हणजे कळीचा नारद, फार दुर्मिळ पुष्कळ काळाने येणारी संधी म्हणजे कपिला षष्ठीचा योग, सतत कष्ट करणारा कष्टाळू, एकाकी होणारा बदल म्हणजे क्रांती, काळोख्य रात्रीचा पंधरवाडा कृष्ण पक्ष, धान्य साठविण्याची जागा म्हणजे कोठार, अंकुचित मनाचा म्हणजे कूपमंडूक, कुळाचा तेज प्राप्त करून देणारा कुलदीपक, इंद्राचा खजिनदार, अतिशय संपत्तिमान पुरुष म्हणजे कुबेर, फार झोपाळू मनुष्य म्हणजे कुंभकर्ण, आसपास हळूहळू बोलणे म्हणजे कुजबूज, प्रारब्ध योगाने कंटाळा येण्याजोगे कार्य जे गड्यात पडते ते कर्मटकट. ओके, कर्मटकट म्हणजे हे बघा, हे एवढे आहेत, अजून शब्द आहेत, मी नेक्स्ट व्हिडिओ नंतर टाकेल. ओके, थँक्यू.